त्यावेळेस कसं ना झोपेतनं लवकर उठावंच नाही वाटत ना, जेव्हा जसं की जेव्हा संडे वगैरे असला तेव्हा. आज तसंच झालं, संडे होता आणि आता मुलींचे पेपर पण संपत आले, त्याच्यामुळे टेन्शन फ्री झाली म्हणून मला जागच नाही आला. जेव्हा उठले तेव्हा खूप उशीर झाला, तर मग उठून म्हटलं चला आता नाश्ता करावं. रात्रीच मी मिरच्या ह्या अशा धुवून वगैरे ठेवल्या होत्या, कारण मिरच्यांचे भजे करायचे होते. संडे होता आणि सगळे घरी होते. मग सगळे घरी असल्यामुळे मी हे तळणाचं देते. तसं रोज मी ते बाहेर जात असले तर मी तळणाचं बिलकुल देत नाही. आज संडे आहे म्हटलं, सगळे घरीच असतात म्हणून रात्रीच ठरवलं होतं की मिरच्यांचे भजे करते म्हणून. आणि हे मिरच्या पण इतक्या फिक्या आहेत ना, बिलकुल तिखट नाही. आणि मुली पण खाऊन घेतात म्हणून छानपैकी गरमागरम असे भजे केले आणि सर्वांना नाश्त्याला वगैरे दिले. मुलींना मग ते तर खूपच आवडले, कारण कधीतरी त्यांना असं तळण्याचं खायला भेटतं, मग त्यांना खूप आवडले. सगळ्यांनी नाश्ता वगैरे केला आणि मग मी गॅसचा ओटा वगैरे साफसूफ करायला घेतला, कारण बेसन वगैरे तिथे सांडलं होतं. ते सगळं स्वच्छ धुवून घ्यावं म्हटलं. नंतर मग स्वयंपाक करताना पण ओटा स्वच्छ असला तर बरं वाटते. आणि तसंही माझा ओटा तर 2-3 वेळा तर धुणं होतेच. एकदा रात्री मी ओटा धुवून घेते आणि गॅस पुसून घेते आणि मग झोपते. सकाळी उठल्यावर पण एकदा ओल्या फडक्याने ओटा पुसून घेते, कारण मग भीती वाटते की पाल वगैरे तर त्या ओट्यावर आली नसेल म्हणून ते मनात घेते, कारण घरात पाली पण असतात, ते खाली उतरायची भीती वाटते. म्हणून मी एकदा सकाळी पण गॅसचा ओटा पुसून घेत असते आणि मग नाश्ता झाल्यावर एकदा धुवून घेते आणि मग स्वयंपाकाला लागते. तर मी आता हा ओटा वगैरे असा स्वच्छ असा धुवून घेतला आणि मग हे भांडे होते थोडेसे, ते भांडे मी धुवायला घेतले. रात्रीच मी भांडे घासून घेतले होते, पण आता हे सकाळचे नाश्त्याचे भांडे होते, मग ते घासायला घेतले. तर मी ग्लास आधी धुवून घेत असते, कारण की मग ते त्याला ना दुधाचा वास वगैरे लागू नये म्हणून. मग मी सगळ्यात नंतर शेवटी दुधाचे भांडे, चहाचे भांडे घासते, कारण त्यात चहा पावडर वगैरे खूप जमा झालेली असते, ती खाली पाईपामध्ये फसवू नये म्हणून मी त्याच्यामध्ये पाणी टाकून ठेवते आणि मग पूर्ण गाळून घेते. आणि गाळलेली ती चहा पावडर एका पन्नीमध्ये जमा करते, जेणेकरून ब्लॉकेज होणार नाही म्हणून. आणि मग ते सगळे मी भांडे वगैरे घासतच होते, तेवढ्यात मला एकदम आठवलं की मी टेरेसवर पाईप टाकून आली झाडांना. मग मी घाईघाईच वरती गेली आणि वर बघते, म्हटलं पाईप बदलवावं. तर हे बघा, हे माझे वरचे झाड आहे, मी जिन्यावर आणून ठेवले आता. आणि मी वर गेली तर वर अर्पिता बसलेली दिसली, ती मला पाहून हसायला लागली. म्हटलं अगं तू कधी आली? तर म्हटली मी अशी चालली होती मम्मी वर, तर पाणी दिसलं म्हणून टाकायला लागली. मग मी तिला म्हटलं जा, तुला ऊन वगैरे लागेल, मी टाकते. ती म्हटली नाही नाही, मला नाही ऊन लागत, जा तू, मी येते पाणी टाकून खाली. मग तिला मी सांगितलं की असं फुलांवर पण पाणी टाक, म्हणजे फुलं पण असे फ्रेश होतात आणि खूप फुलं वगैरे लागतात. मग तिने झाडाला पाणी टाकायला घेतलं आणि मग मी खाली येतच होती. तर मग हे जिन्यावर माझ्या ना हे अशा कैऱ्या लागलेल्या आहेत बघा. हे मी आधी पण माझ्या ब्लॉगमध्ये टाकले होते, तेव्हा छोट्या छोट्या होत्या, आता ह्या बघा किती मोठ्या मोठ्या झाल्या. मग हे सगळं करून खाली आले आणि नंतर मग खरकट वगैरे सगळं एका पन्नीमध्ये जमा केलं. आणि राहिलेले भांडे जे होते, ते दुधाचे भांडे, चहाचे भांडे, ते सगळे घासून घेतले. आणि ती मग घासणी वगैरे मी मग नंतर धुवून घेत असते, कारण मग वास नको दुधाचा यायला म्हणून भांड्यांना बाकीच्या दुसऱ्या. म्हणून मग हे भांडे वगैरे स्वच्छ असे घासून घेतले आणि आता मी होते फ्रेश. तुम्ही बघा ब्लॉग.